पासून आपल्याला आज चालू करायचे. हो. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. 26वा श्लोक. अश्वत्थ सर्व वृक्षाणां देवर्षिणांच नारदः गंधर्वानांच चित्ररथस् सिद्धाणां कपिलो मुनिः. तर आपला हा 10वा अध्याय तो सगळा विभूती बद्दलचा आहे. 26व्या श्लोकात सांगतात की म्हणजे अश्वत्थ हा वृक्ष आहे. त्याला पिंपळ हा वृक्ष सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ आहे. पण तो सौम्य वृक्ष आहे. त्याच्या खाली कोणतेही झाड वाढू शकते आणि हा डोंगर, घराचे छत इत्यादी कठोर जागेवरही उगवतो. कठोर जागेवर सहसा कुठले वृक्ष उगवत नाहीत, तर हा वृक्ष कठोर जागेवरही उगवतो. आयुर्वेदामध्ये पुष्कळच्या रोगांना नष्ट करण्याची शक्ती यामध्ये आहे. प्रत्येक दिवशी या वटवृक्षाचे लोक पूजन करतात. असे बरेच लोक पिंपळाची पूजा करतात. म्हणूनच माऊली म्हणतात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करील तो काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. म्हणून या वृक्षाला विभूती असं म्हटलं आहे. देवर्षींचे नारद, देवर्षी सुद्धा भरपूर आहेत देवऋषी. तर ह्या देवऋषींमध्ये नारद हे सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. भक्त रूपामध्ये ते श्रीकृष्णाचेच प्रतिनिधी आहेत. ते भगवंताच्या मनोगताप्रमाणेच वागत असतात आणि भगवंताला जशा लीला करायच्या आहेत त्याची पूर्वतयारी ते आधीच करून ठेवतात. नारदांना भगवंताचे मन म्हटले आहे. व्यास व वाल्मिकी आदी सारख्यांना रामायण, श्रीमद भागवतासारखे ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त हे कोणी केलं तर त्या नारद मुनींनीच केलेलं आहे. म्हणूनच मनुष्य, देव, असुर, नाग नारदांच्या वचनावरती विश्वास ठेवतात, मान देतात, त्यांचा सल्ला घेतात. महाभारतात त्यांचे बरेच वर्णन आहे, म्हणून त्यांना विभूती म्हटलेलं आहे. तर नारद सुद्धा सगळीकडे भ्रमण करत असतात आणि ते प्रत्येक वेळी नारायण नारायण असे म्हणत असतात. तर ते काय म्हणतात की किती करशील वेड्या भरवशा या नरदेहाचा, अजून कळला नाही फटका तुला या यमाचा. म्हणजे अ यमाला घाबरून, म्हणजे ते नारद हे नेहमी सत्य बोलत होते आणि त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं की किती आपण ह्या नरदेहाचा आपला आपला नरदेह म्हणून आपण किती त्याला आपलं हे करून ठेवतो आणि आपण त्याला किती जपतो. तर गंधर्वानांचे चित्ररथ, गंधर्वामध्ये गंधर्व म्हणजे काय की स्वर्गात गायन करणारे, मधुर आवाजात गायन करणारे त्यांना गंधर्व म्हटलं जातं. या गंधर्वात मुख्य होता तो चित्ररथ आणि तो अर्जुनाचा मित्र सुद्धा होता व गायनात निपुण असल्यामुळे त्या चित्ररथला एक विभूती म्हटलेला आहे भगवंताने. सिद्धानां कपिल मुनी, सिद्ध म्हणजे सिद्ध हे दोन प्रकारचे असतात. एक साधन करून झालेले आणि दुसरे जन्मजात सिद्ध असतात ते. तर कपिल मुनी हे काय आहे तर जन्मजात सिद्ध होते. म्हणजे सिद्ध साधन करून सिद्ध झालेले बरेच जण असतात, पण जन्मजात असा हा एखादाच असतो. ते कोण होते तर कपिल मुनी. कपिल मुनी हे कर्दम व देवहूतीचे पुत्र होते. कर्दम ऋषी जे होते व त्यांचे देवहूती ह्या दोघांचे ते पुत्र होते. सांख्यशास्त्राचे त्यांना पूर्ण ज्ञान होते व सांख्यशास्त्राचे आचार्य म्हणून कपिल मुनींना ओळखलं जातं आणि संपूर्ण सिद्धांचे गणाधीश होते. या सगळ्या विभूतीत जे मूळ तत्व आहे ते भगवंताचे आहे. त्यामुळे साधकाची दृष्टी भगवंताकडेच लागली पाहिजे. म्हणून नामदेव महाराज का सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. तर विलक्षणता हा गुण सुद्धा म्हणजे विभूतीच आहे. तर 27 उच्च श्रवसमश्वानां विद्धि मामृतोद्भवम् ऐरावतां गजेंद्राणां नराणां च नराधिपम्. तर सूर आणि असुर यांनी ज्यावेळी अमृत समुद्र मंथन केले यापासून अमृत व विष असं दोन्ही उत्पन्न झाले. शंकरांनी ते प्राशन केले
अमृतापासून अनेक गोष्टी उत्पन्न झाल्या. या समुद्र मंथनातून आपल्याला 14 रत्ने मिळाली. त्यापैकी हा उच्चश्रवा हा अश्व एक आहे. हा इंद्राचे वाहन आहे. घोड्यांचा राजा आहे. तसेच हत्तीच्या समुदायात जो श्रेष्ठ असतो त्याला गजेंद्र म्हणतात. आणि या गजेंद्रामध्ये जो श्रेष्ठ आहे तो आहे ऐरावत हत्ती. म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेच्या रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. आणि ऐरावत हे सुद्धा इंद्राचेच वाहन आहे. हे दोघेही श्रीकृष्णाचीच रूपे आहेत. नरानयनच नराधिपम, राजा हा श्रीकृष्णाचा प्रतिनिधी आहे. ब्रह्मांडाचे पालन करते श्रीकृष्णच आहेत. पण दैवी गुण असलेले राजे म्हणजे उदाहरणार्थ युधिष्ठिर महाराज, परीक्षित महाराज, श्रीराम भगवान हे धर्मनिष्ठ होते. हे राजे म्हणजे श्रीकृष्णाचेच रूप आहेत. वेदामध्ये भगवंताचा प्रतिनिधी म्हणून राजा काम करत असतो. तर राजाचा गुण काय आहे की सामर्थ्यता. त्या 27व्या श्लोकामधून आपल्याला काय सामर्थ्यता हा गुण, पण ही विभूती आहे, ही विभूती भगवंताचीच आहे. 28वा श्लोक, आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजन प्रजन्नश्चास्मि कंदर्पः सर्पाणामस्मि वासुकी. आयुधात इंद्राचे वज्र मुख्य आहे. हे दधीचे ऋषींच्या, दधी म्हणून ऋषी होते, त्या ऋषींच्या हाडापासून हे तयार केलेलं आयुध आहे. म्हणजे आपल्याला कशी गदा, तलवार वगैरे ही जी शस्त्र, आयुध म्हणजे शस्त्र, हे तयार केलेलं एक शस्त्र आहे. त्यात या ऋषींच्या तपश्चर्याचे तेज असल्यामुळे ह्याला विभूतीचं स्थान मिळालेलं आहे. तसेच नवीन व्यालेल्या गायीला काय म्हणतात की धेनू. धेनू नामस्मी कामधू. नवीन व्यालेली गायीला धेनू म्हणतात. यात कामधेनू ही सर्वश्रेष्ठ आहे. आणि ही कामधेनू सुद्धा या 14 ह्याच्यापैकी एक आहे. 14 आपल्याला रत्न जी मिळाली त्यातली ही कामधेनू ही एक गाय आहे. आणि हिला सुरभी देखील म्हटलेलं आहे. आणि ही सगळी कामधेनू म्हणजे काय, मनुष्याची कामनापूर्ती करणारी ही कामधेनू. सर्व संसाराची उत्पत्ती कामापासून होते. प्रजनश्चास्मी कंदर्पस, सर्व संसाराची उत्पत्ती कामापासून होते. धर्मानुकूल केवळ संतती प्राप्तीसाठी सुख बुद्धीचा त्याग करून ज्या कामाचा उपयोग होतो, म्हणजे सुख आणि बुद्धीचा त्याग करून संतती निर्माण करण्यासाठी, धर्मानुकूल संतती निर्माण करण्यासाठी ज्या कामाचा उपयोग होतो त्या कामाला पाहुण्याकडे सुद्धा ये. भगवंतांनी आपली विभूतीच म्हटलेली आहे. त्याला म्हणजेच आपण बाहेर काढले त्यांनी. कंदर्प होय. आणि वासुकी संपूर्ण सर्पांचे हे अधिपती आहे. सर्पानामस्मी वासुकी. हे वासुकी हे संपूर्ण सर्पाचे अधिपती. हे समुद्र मंथनाच्या वेळी जी दोरी केली होती ती या वासुकीचीच होती. आणि ही ती मंथनाच्या वेळी दोरी मंथन दोरी म्हणून तिला वासुकीला वापरलं गेलं. 29, अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहं. शेषनाग. शेषनाग कोणाला म्हणतात तर शेषनाग ह्यांना 1000 फण्या असतात. क्षीरसागरात ते नेहमी भगवंताला शय्या देण्याचं काम करतात. आणि शिवाय भगवंताबरोबर ज्यावेळी भगवंत अवतार घेतील त्यावेळी ते अवतार घेऊन त्यांच्या बरोबर ते लीला करण्यात त्यांच्या बरोबर असतात. तसंच वरुण, वरुणो याद सामहम, वरुण हा जलचरामध्ये श्रेष्ठ आहे. कव्य, वाह, अनल आणि सोम यामध्ये जलचरामध्ये कव्य, वाह, अनल आणि सोम हे सगळे जलचराचे प्रकार दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये हा वरुण हा श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि अर्यना श्रेष्ठ, कश्यप व त्यांची पत्नी आदितीचे पुत्र 12 पैकी हा काय आहे की आर्यना हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. ह्या 12 पुत्रांपैकी कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी आदितीचे हे पुत्र, त्याच्यापैकी हा एक श्रेष्ठ आहे. ही सुद्धा ही भगवंताचीच विभूती आहे. पृथ्वीच्या जवळच असणाऱ्या ग्रह लोकात यमदेव राहतो.
प्राण्यांवर शासन करणारे राजा इत्यादी जितके अधिकारी आहेत त्यापैकीच मुख्य यमराज आहेत. हे प्राण्यांना त्याच्या पाप पुण्याचे फल भोगवून त्यांना शुद्ध करतात. त्यांचे शासन न्याय आणि धर्मपूर्वक त्यांचे शासन न्याय हे सगळं कसं असतं की धर्मपूर्वक असतं. हे भगवंताचे यम जरी असले तरी हे भगवंताचे भक्त आहेत व ते लोकपालही आहेत. त्यामुळं हा यमाला सुद्धा विभूतीचं नाव दिलेलं आहे. तुकाराम 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 नाम घेता कापे यम. म्हणजे हे जो अभंग लिहिलेला आहे म्हणजे आपण नामस्मरणात एवढी ताकद आहे की तिथं सुद्धा यम तुमचा नाम घेता कापे यम. हरी परत माऊली सुद्धा म्हणतात की हरिविन जन्म नरकची पै जाणा, नरकच जाणा. जो आपण जन्मात येऊन जर हरीचं नाव नाही घेतलं, नामस्मरण नाही घेतलं तर असा हा जन्म हा नरकासारखाच आहे. हरिविन जन्म नरकै पे जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. असा जो मनुष्य आहे तो काय लगेचच यमाचा पाहुणा होतो असं माऊली म्हणतात. 30. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहं मृगाणाञ्च मृगेन्द्रोऽहं वैनत्तयश्च पक्षिणाम्. तर ह्याच्यामध्ये दिले प्रल्हादश्चास्मि दैत्यानां. दैत्यामध्ये कोण हे होतं तर प्रल्हाद. दितीपासून उत्पन्न झाला तो दैत्य कुळात जन्माला आला. आणि प्रल्हाद ह्याच्यामध्ये काय आहे की मुख्य त्याला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. कारण तो विश्वासू होता आणि तो नामस्मरण कायम भगवंताचंच करायचंय. दिती आणि आदिती या दोन बहिणी होत्या आणि दितीपासून जी मुलं निर्माण झाली त्यांना दैत्य म्हटलंय आणि आदितीपासून जी झाली ती आदित्य कुळामध्ये. ज्योतिषशास्त्राच्या काळानेच आयुष्याची गणना केली जाते. म्हणून क्षण, घडी, दिवस, पक्ष, महिना, वर्ष इत्यादी गणना करण्या करणाऱ्या काळाला भगवंताची विभूती असं म्हटलेलं आहे. वाघ, हत्ती, चित्तसिंह या बलवान तेजस्वी साहसी शूरवीर आहेत म्हणून ते राजा आहेत. ह्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये जास्त बलवान कोण तर सिंह. हा तेजस्वी साहसी आणि शूरवीर आहे. या सगळ्या प्राण्यांमध्ये सिंह हा राजा ही एक विभूती सांगितलेली आहे. तसेच विनितीचा पुत्र गरुड पक्ष्यांच्या मध्ये विनितीचा पुत्र हा गरुड पक्ष्यांचे राजे भगवंताचे ते भक्त होते. भगवान विष्णूंचे वाहन पण गरुडच आहेत. जेव्हा ते उडत असतात मग ह्यांना का दिलेले आहे की ही विभूती गरुड पक्षालाच का मिळाल, पण जेव्हा ते उडत असतात तेव्हा त्यांच्या पंखामधून आपोआप सामदेवाच्या रुचा ध्वनित होत असतात. म्हणून गरुडाला सुद्धा ह्याची उपमा दिलेली आहे, विभूतीची उपमा दिलेली आहे. 31वा श्लोक. पवन पवतामस्मि राम शस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि श्रोतसामस्मि जाह्नवी. वायूपासून सर्व वस्तू पवित्र होतात. वायूपासूनच आपले आरोग्य चांगले राहते. म्हणूनच वायूला सुद्धा भगवंताची विभूतीच म्हटलेलं आहे. शस्त्रधाऱ्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ राम आहेत. जलचरामध्ये सर्वात बलाढ्य सर्वात मोठं काय मगर आहे. ह्याच्यामध्ये मगर आपल्या साधक संजीवनीमध्ये मगर दिलेलं आहे आणि गीता जशी आहे तशी त्यामध्ये त्याला शार्क मासा म्हटलेला आहे. तो सगळ्यात सर्वात बलवान आहे. नद्यांमध्ये गंगा नदी. या गंगा नदीच्या दर्शनाने स्पर्शाने जगाचा उद्धार होतो. ह्या गंगा नदी मध्येच मृत मनुष्याच्या अस्थी आपण गंगेत विसर्जन केल्यास त्याला सद्गती मिळते. म्हणून ही अशी गंगा नदीचं महात्म्य असल्यामुळे गंगा नदीला सुद्धा काय केले की विभूती सांगितलेला आहे. 17व्या श्लोकात 2 प्रश्न अर्जुनाने विचारले आहेत. एक म्हणजे भगवंताला जाणून कसे घ्यायचे आणि दुसरा म्हणजे कोणकोणत्या भावात मी आपले चिंतन करू असं अर्जुनाने भगवंताला विचारले. तर श्रीरामाचे व वासुदेवाचे चिंतन करणे. संसारात जेथे कोठे विशेषता, विलक्षणता, सुंदरता, सामर्थ्यता दिसेल तेथे आपण ती पुन्हा एका व्यक्तीची न मानता ती भगवंताचीच मानली पाहिजे.
असे मानाल तर संसाराचे चिंतन सुटून जाईल आणि त्या जागी मी येईल. तत्वाने जाणून घेतल्यानंतर माझ्या ठिकाणी तुमची भक्ती दृढ होईल, असं श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकवणे, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. हे तुकाराम महाराजांनी पण सांगितले की निष्ठावंत भाव पाहिजे आणि तोही कसा पाहिजे, दृढ. 32वा श्लोक. सर्गाणा मंदिरंतश्च सर्गाणाम मदिरंतश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवदतामहम. जितके सर्ग किंवा महासर्ग होत असतात, अर्थात जितक्या प्राण्यांची उत्पत्ती होत असते त्याच्या आधी, त्यांचा आधी मध्य आणि अंतीही मी राहत असतो. अर्थात सर्व काही मीच आहे. म्हणून संपूर्ण संसाराला प्राण्यांना पाहताच भगवंताचे स्मरण झाले पाहिजे. ज्या विद्येने मनुष्याचे कल्याण होते ती आहे अध्यात्म विद्या. म्हणून अध्यात्म विद्येला काय म्हटलेलं आहे की विभूती म्हटलेला आहे. शास्त्रार्थ आपापसात जो केला जातो तो 3 प्रकारचा आहे. जल्प, आपलं जल्प एक प्रकारचा, वितंटा आणि वाद. तर जल्पमध्ये काय आहे की आपलंच खरं, दुसरं कोणी काय सांगायला तर त्याचं कायम खंडन करायचं. मी विजयी, तू तुझं चुकलंय, तू पराभूत, या भावनेनं जो केला जातो तो जल्प म्हणायचा शास्त्रार्थ. आणि दुसरा आहे तो वितंता. त्यामध्ये काय, आपला कोणताही पक्ष न ठेवता दुसऱ्या पक्षाचे खंडनच करण्याचं, आपलं काहीच नाही पण दुसऱ्याने जे काय सांगितलं ते काय चुकीचं आहे, तू काय सांगतोस ते बरोबर नाही, हे असं करणारा शास्त्रामध्ये वितंटा. आणि वाद, पक्षपात न ठेवता केवळ तत्व निर्णयासाठी आपापसात जो शास्त्रार्थ केला जातो, म्हणून केला जातो म्हणजे तो म्हणजे वाद. म्हणजे पक्षपात न ठेवता केवळ तत्वासाठी केलेला जो असतो तो शास्त्रार्थ, म्हणून या वादालाच श्रेष्ठ म्हणलेला आहे. बालपणी, तरुणपणी, म्हातारपणी आपण असतो. आपण असं म्हणतो का बालपणी आपण वेगळं होतो, तरुणपणी वेगळं झालो, मी आहे हे आपण प्रत्येक वेळी म्हणत असतो. पण स्वभाव बदलतो, क्रिया बदलतात, भाषा पण बदलते. लहानपणी आपण बोबडं बोलत असतो, म्हातारपणी सुद्धा आपण परत नंतर बोबडच बोलायला लागतो. म्हणजे आपले सगळं शरीरच बदलून जातं. जे बदललं ते फक्त शरीर होतं आणि जे बदलले नाही ते म्हणजे आपले खरे स्वरूप, म्हणजे जो आपल्यात स्थित आहे तो परमात्मा. हे समजणे म्हणजेच आत्मज्ञान. या आत्मज्ञानाला सुद्धा भगवंतांनी ही विभूती सांगितलेली आहे. 33वा श्लोक. अक्षराणाम का मकारोस्मी द्वंद्व सामासिकस्य च अहमेवाक्ष कलकालो धाताहं विश्वतो मुकः. वर्णमालेत जी अक्षर येतात, जे प्रथम आकार येतो, स्वर व व्यंजन या दोन्हीतही आकार मुख्य आहे. आकाराशिवाय स्वर पण होत नाही, व्यंजन पण तयार होत. त्याचा उच्चारच करणं अवघड आहे आकाराशिवाय. म्हणून आकाराला सुद्धा भगवंतांना आपली विभूती म्हटलेली आहे. आणि एक किंवा अधिक शब्द मिळून जो एक शब्द बनतो त्याला समास म्हणलं जाईल. मग ह्या समासाचे पण आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे. अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, द्वंद्व समास. तर अव्ययी भाव याच्यामध्ये पहिला शब्द जो असतो तो मुख्य असतो, तत्पुरुष मध्ये शेवटचा शब्द असतो तो मुख्य असतो, आणि बहुव्रीही मध्ये दोन्ही शब्द तिसऱ्याचे वाचक असतात. आणि द्वंद्व मध्ये दोन्ही शब्दाला म्हणजे पहिल्या पण आणि शेवटच्या पण शब्दाला समान म्हणजे मुख्य असतात, तो द्वंद्व समास. आणि ह्या समासामध्ये हा द्वंद्व जो आहे तो विभूती आहे. काळाचा कधीही क्षय होत नाही, तो काळ भगवंतच आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बघा, म्हणजे तुकाराम महाराजांनी पण काय सांगितलं की आयुष्य खातो काळ सावधान. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी, क्षण म्हणजे माऊलीने पण पहिलाच हरिपाठातला पहिलाच अभंग आहे, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी त्यांनी मुक्तीचारी साधिले. 4 धाम करण्याची गरज नाही, देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. क्षण म्हणजे
एका श्वासात आपल्याला भरपूर क्षण होऊन जातात. तेवढ्या क्षणात, तेवढ्या वेळेत जर आपण देवापुढं नतमस्तक झालो दृढ निश्चयाने, तर तिथं आपल्याला मुक्ती मिळते, असं तुकाराम महाराज पण म्हणतात आणि माऊली पण म्हणतात. सर्ग आणि प्रलय सूर्यापासून होत असतात, परंतु महाप्रलयात सूर्य लीन होतो, तेव्हा वेळेची गणना परमात्म्यापासून होते. म्हणून तो परमात्मा अक्षय काळ आहे. म्हणून काळापेक्षाही, काळ हा तर विभूती आहे, पण काळापेक्षाही जो कोण आहे अक्षय काल जो आहे, ती ही तर विभूती सांगितलेली. येथील काल जो आहे तो क्षणभरही स्थिर राहत नाही. क्षणभरही स्थिर न राहता तो सारखा बदलत असतो. ज्योतिषशास्त्राचा त्याला आधार आहे आणि संपूर्ण संसाराची गणना त्यापासूनच होत असते. परंतु अक्षय काळ कधी बदलत नाही, त्यात कोणताही विकार नसतो. म्हणून 11व्या अध्यायात 32व्या श्लोकातही श्रीकृष्णांनी अक्षय काळाला आपले स्वरूप म्हटलेले आहे. सर्व बाजूंनी मूक असल्याने भगवंताची दृष्टी सर्व प्राण्यांवर राहते. 11व्या अध्यायामध्ये हे दिलेलं आहे, विश्वरूप दर्शनच्या ह्याच्यामध्ये त्याची मुख कुठं कुठं आहेत, हात किती आहेत भगवंताला. त्यामुळे मुख सगळीकडे असल्यामुळे त्याच्याकडे सगळ्या प्राण्यांच्या वरती त्याची दृष्टी राहते. म्हणून सर्वांचे पालन पोषण करण्यात भगवंत खूप सावधान असतात. कोणती वस्तू कोणती वस्तू केव्हा कोणत्या प्राण्याला मिळाली पाहिजे याची काळजी ते स्वतः घेतात व तशी ते व्यवस्था करतात. त्यामुळे आपल्याजवळ थोडासा धीर पाहिजे. ते आपल्याला जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळणार असतं, पण त्याला तो जो अक्षय काल हा म्हटलेला तो अक्षय काल हा यायला लागतो. पण आपण काय करतो की काळाच्या मागे लावलोय, बाबा हा आता आता मला पाहिजे, झाली की आता 2 दिवस झाले आता मला पाहिजे. पण त्याच्यात ते अक्षय काळाला जास्त महत्व आहे ना. अक्षय काळ हा विभूती सांगितलेला आहे. 34वा श्लोक. मृत्यू सर्व हरश्चाहम उद्धभव भविष्यताम कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. मृत्यूमध्ये हरण करण्याची शक्ती आहे. मृत्यूनंतर काहीही लक्षात राहत नाही, हे सुद्धा त्या परमात्म्यामुळेच होते. यामध्ये चिंता मोह समाप्त करण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे विस्मृती हे एक आपल्याला वरदानच आहे. संसाराची उत्पत्ती स्थिती व प्रलय करणारा मीच आहे असे भगवंत म्हणतात. कीर्ती श्री वाक स्मृती मेधा धृती आणि क्षमा या 7ही स्त्रिया संसारातील श्रेष्ठ मानल्या जातात. 5 दक्ष प्रजापतीच्या कन्या, 5 ज्या आहेत त्या दक्ष प्रजापतीच्या कन्या आहेत. तर श्री ही महर्षी भृगू यांची कन्या आहे आणि वाक ही ब्रह्मदेवाची कन्या आहे. सद्गुणांना अनुसरून जी प्रसिद्धी असते तिला काय म्हणायचं की कीर्ती. स्थावर व जंगम ऐश्वर्य जे आहे, स्थावर आणि जंगम, स्थावर म्हणजे स्थिर, जंगम म्हणजे नंतर तुम्ही वाढवलेले ऐश्वर्य, ते म्हणजे श्री म्हणायचं. म्हणजे स्थावर म्हणजे जमीन घर संपत्ती, आणि जंगम म्हणजे कसं तुम्ही जनावर घेतली, माड्या बांधल्या, परत त्याच्यावरती दुसरी माडी बांधली, जी तुमच्या नंतर तुम्ही कमावलेलं ती जंगम, ती श्री म्हणायचं. आणि ज्या वाणीने प्रतिष्ठा मिळते ती वाक. ऐकलेल्या गोष्टीचे स्मरण हे म्हणजे स्मृती आहे. अंतकरणात प्रगट होणारी आपली ही स्मृती. आणि ज्या शक्तीने विद्या योग्य रीतीने स्मरणात राहते, अंतकरणात राहते, ती म्हणजे मेधा. आणि आपला सिद्धांत अटळ ठेवणे, विचलित न होता, ते म्हणजे धृती. आपला सिद्धांत म्हणजे आपण जे म्हणतोय, आपण जे वाचले, नाहीतर दुसऱ्यांनी परत नंतर आपलाच आपल्यावरती विश्वास नसतो की आपण हे वाचलेलं बरोबर आहे की चूक आहे, आपण वाचलंय का, नक्की वाचलंय का, आपल्या ते लक्षात राहिलंय का. तर त्याच्यावर अटळ ठेवणे, विचलित न होणे म्हणजे ही धृती. न होऊ देणे, विचलित न होऊ देणे या शक्तीला धृती म्हणतात. अपराध केला तर त्याला क्षमा केली जाते, ती म्हणजे क्षमा. या अशा हे 7 ह्या श्रेष्ठ ज्या स्त्रिया आहेत त्या 7 स्त्रियांच्या बद्दल हे आपल्या साधक संजीवनीमध्ये दिलेलं आहे. लोमश ऋषीच्या शापाने काकभूषुंडी ब्राह्मणाचे चांडाल पक्षी बनले. शापामुळे चांडाल पक्षी बनले, परंतु त्यांना कसलीच भीती नाही वाटली, प्रसन्नताच वाटली. ऋषीचा ऋषींचा दोष न मानता भगवंताची प्रेरणाच समजली त्या ऋषींनी, त्यामुळे त्यांना त्याची भीती वाटली नाही. मनुष्य जर सर्व व्यक्ती घटना परिस्थिती इत्यादी मुळात भगवंतालाच पाहू लागला तर त्याला निरंतर आनंदच प्राप्त होईल. हे ह्याच्यामध्ये
सगळीकडे तेच आहे बघा. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की व्यक्ती, घटना, परिस्थिती या सगळ्यामध्ये जे तत्व आहे ते मूळ तत्व काय आहे? भगवंतच आहे. हे आपण जर मानलं तर आपल्याला निरंतर आनंदच प्राप्त होईल. 35वा श्लोक. बृहत्साम तथा सामनां सामानां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋता ऋतूनां कुसुमाकरः. सामवेदात बृहत्साम नावाची एक गीती आहे. यात इंद्रदेवाची स्तुती केली आहे. वेदामध्ये सामदेव श्रेष्ठ मानले आहेत, त्यामुळे वेदामध्ये सामदेव हे श्रेष्ठ मानलेत. कारण देवांचा देव राजा कोण होता? ते इंद्रदेव. त्याची स्तुती या बृहत्सामात केलेली आहे. छंदामध्ये गायत्री छंद श्रेष्ठ मान आहे, कारण गायत्रीलाच वेदजननी म्हणतात. हिचा हिच्यापासून वेद प्रकट झाले म्हणून तिला वेदजननी म्हणतात. आणि गायत्रीमध्ये स्वरूप, प्रार्थना आणि ध्यान तिन्ही परमात्म्याचेच रूप आहेत. अन्नामुळे सर्व सृष्टी जीवित राहते आणि हे अन्न मार्गशीर्ष महिन्यातच उगवते. आता मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा विभूती म्हणले, तर मग अन्नामुळे सर्व सृष्टी जीवित राहते आणि असे हे अन्न मार्गशीर्ष महिन्यात उगवते. नवीन अन्नाचा यज्ञही याच वेळी केला जातो. महाभारत काळात या महिन्यापासून नवीन वर्ष प्रारंभ होते. वसंत म्हणून मार्गशीर्ष महिन्याला काय म्हटलेलं आहे की हा विभूती म्हटलेला आहे. तसंच वसंत ऋतूमध्ये पाण्याशिवाय पत्र पुष्प येतात वृक्षांवरती. उष्णताही जास्त नसते व थंडीही जास्त नसते, म्हणून याला या ऋतूला, वसंत ऋतूला महत्व दिलं. म्हणजे ह्याची महत्ता आहे, ती विशेषता दिसून येते. म्हणून ह्या महत्ता आणि विशेषतेला ह्या विभूतीला भगवंतानी आपली विभूती म्हटलेला आहे. 36वा श्लोक. द्युतये छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्ववतामहं. कपट करून दुसऱ्यांचे राज्य, वैभव, धन, संपत्ती इत्यादी अपहरण करण्याचे सामर्थ्य म्हणजे काय? तर द्यूत. द्यूत हे वाईट आहे, पण तरी पण द्यूताला काय मानलेलं आहे की माझीच विभूती आहे. द्यूताचे एखाद्याला व्यसन होते, ते सोडून तो भगवत प्राप्तीकडे लागला, तर त्याला द्यूताचे स्मरण जरी झाले, तर त्याने त्यावेळी भगवंताचे चिंतन केले, तर त्याचा जीव भगवंताकडे आकर्षला जाऊन तो दूतापासून विचलित होतो आणि भगवंताकडे तो वळण्यास मदत होते. महापुरुषाच्या त्या दैवी संपत्ती असणाऱ्या प्रभावाचे नाव तेज आहे. त्यांच्या समोर पापी मनुष्य पाप करण्याचे धाडस करत नाही. म्हणून तेजस तेजस्विनामहम. तेजाला सुद्धा काय केले की विभूती म्हणले. आणि विजय हा सर्व प्राण्यांना प्रिय असतो. आपला विजय झाला त्याचा उपभोग न करता तो भगवंताचाच आहे असे समजावे. निश्चयात्मक बुद्धीला विभूती म्हटले. म्हणजे हे समजणे, हे कोणी केलं पाहिजे की हे बुद्धीनं समजलं पाहिजे. जरी आपला विजय झाला तर तो भगवंताला अर्पण, म्हणजे सगळं जे काही होईल ते श्रीकृष्ण अर्पण. म्हणजे त्याचा आपल्यावरती, डोक्यावरती त्याचा भार पण राहत नाही. घालून या भार राहिलो निश्चंती निरविली संती विठोबाची, हे माऊलींनी त्यांच्या हरिपाठात म्हटलेलं आहे. तर तसं निश्चयात्मक बुद्धीला इथं काय म्हटलंय? विभूती म्हटले. मी आता भजनच करेल असं म्हणणाऱ्या दुराचारी मनुष्याला देखील साधू म्हटलं आहे. याच्यामध्ये सात्विक भाव हा देखील एक विभूती आहे. म्हणजे अगोदर त्यांना भरपूर हे केलं होतं. उदाहरण आपल्याला आहे की वाल्याचा वाल्मिकी झाला. तो काय, त्यानं पण भरपूर चोऱ्या माऱ्या, खून, दरोडे केले, परंतु त्याच्या मनात जो सात्विक भाव निर्माण झाला, त्या भावामुळे तो काय झाला? एक ऋषी झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणून या सात्विक भावाला काय म्हटलंय? एक विभूती म्हटले. 37वा श्लोक. ऋषीणां वासुदेवस्मि पांडवानां धनंजय मुनीनामप्यहं व्यास कवीनामुशना कविः. वृष्णी वंशयामध्ये वसुदेव पुत्र श्रीकृष्ण हे श्रेष्ठ आहेत, आणि पांडवांमध्ये अर्जुन, मुनीमध्ये वेदव्यास, कवीमध्ये शुक्राचार्य, हे सगळे जे आहेत ते मीच आहेत असे भगवंत. वेदाचे 4 भाग आहेत, पुराणे, उपनिषदे, महाभारत. ही वाङ्मय म्हणजे व्यास कृपेचेच फळ आहे. आजही एखाद्याने नवीन नवीन रचना जरी केली तरी त्याला व्यासांचेच उच्चिष्ट म्हटले जाते. शुक्राचार्य संजीवनी विद्येचे ज्ञाते होते. शुक्रनीती प्रसिद्ध आहेच.
अशा प्रकारे एखादी विशेषता, गुण, सामर्थ्य, उदारता असे अनेक गुण आहेत. ते जर असतील तर तो भगवंताचीच विभूती आहे असे आपण म्हटले पाहिजे. 38वा श्लोक. दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषताम् मौनै चैवास्मि गुह्यानाय ज्ञानै ज्ञानवतामहम्. दुष्टांना सन्मार्गावरती आणण्यासाठी दंडनीती वापरतात. ती सुद्धा एक विभूतीच आहे. नीतीने न वागल्यास विजय प्राप्त होतो, तिलाही विभूती म्हटले. विजयाला पण विभूती म्हटले. नीतीने न वागल्यास सुद्धा विजय प्राप्त होतो, पण त्यालाही इथं विजयाला विभूती म्हटले. गुप्त ठेवण्यालायक जो भाव आहे तो म्हणजे मौन. कारण मौनाने असणाऱ्या व्यक्तींचा भाव आपण जाणू शकत नाही. सामान्य ज्ञानापासून तत्वज्ञानापर्यंतच्या सगळ्या ज्ञानाला इथं विभूती म्हटलेलं आहे. इथं हा म्हणजे सगळ्याच ज्ञान, सामान्य ज्ञानापासून जे तत्वज्ञान म्हणजे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजे ते ज्ञानाचा सागर, त्या त्या सगळ्या ज्ञानापासून ते तत्वज्ञानापर्यंत. तिथं काय सांगितलंय की दंड म्हणजे नारळाच्या माती हनुकाठी, हे तुकाराम महाराज पण तेच म्हणतात. आणि परत आपल्याला ह्यांनी सुद्धा मौनम सर्वार्थ साधनम, म्हणजे मौन हे सुद्धा एक काय सांगितले इथं विभूती आहे. काय काय गोष्टी मौनानं सुद्धा आपल्याला साधल्या जाऊ शकतात. म्हणजे ह्याचा अनुभव आपण प्रत्येकानं घेतलेला पण असेल. म्हणजे मौनम सर्वार्थ साधनम, त्यामुळं नीतीने वागायला पाहिजे. सत्यम शिवम सुंदरम ही अशी जर नीती असेल तर आपल्याला विजय हा नक्की प्राप्त होतो. 39. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन न तदस्ति विना यस्यान मया भूतं चराचरम. सर्वांचे बीज प्रत्यक्ष श्रीकृष्णच आहेत. संसाराचा निमित्त कारण तोच आहे व अपादान कारकही तोच आहे. निर्माण करणारा व संसार बनवणाराही तोच आहे. तर 7व्या अध्यायात 10व्या श्लोकात दिलेला आहे की सनातन बीज, बीजाचा उल्लेख आलेला आहे. तसाच 9व्या अध्यायात 18व्या श्लोकात अव्यय बीज म्हणले. बीज एकच पण सनातन बीज, अव्यय बीज. आणि इथं 10व्या ह्याच्यामध्ये 39व्या श्लोकात नुसतं बीज आलंय. याचा अर्थ मी जसाच्या तसा राहत असूनही संसार रूपाने प्रगट होत असतो आणि तरीही मी त्यात जसाच्या तसा राहत असतो. म्हणजे संसारात जड चेतन, स्थावर जंगम, चर अचर हे सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होत असते. या मूळ तत्वाला जाणून घेऊन आपण आपले मन, बुद्धी, इंद्रिय जी काही गोष्ट आठवेल ती भगवंताचीच मानली पाहिजे. तसं 10व्या अध्यायातील 20व्या श्लोकापासून, आता ह्या अध्यायातल्या 20व्या श्लोकापासून ते 39व्या पर्यंत एकूण आपल्याला भगवंतांनी 82 विभूती सांगितल्या आहेत. कोणतीही वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी समोर आली तरी त्यात भगवंताचे चिंतन झाले पाहिजे. कारण अर्जुनाचा प्रश्न 17व्या श्लोकात सांगितलेला आहे बघा. आपणाला कसे जाणून घेऊ, कोणकोणत्या भावात मी तुम्हाला तुमचे चिंतन करू. श्रीमद भागवतात पहिल्या 11व्या स्कंदामध्ये 16वा जो अध्याय आहे त्यामध्ये पण हे केलेलं, भगवंतांनी काय केलेलं आहे, उद्धवजींना आपल्या विभूती सांगितल्या आहेत. तर त्याच्यामध्ये पण ते पुरोहितामध्ये भागवतात काय सांगितले, वसिष्ठ मुनींना विभूती मांडलेला आहे. आणि आपल्या ह्याच्या गीतेमध्ये बृहस्पती यांना विभूती मांडलेला आहे. प्राण्यांच्या उत्पत्तीचे पण 4 प्रकार आहेत. जरायुज, जरायुज म्हणजे जारासह उत्पन्न होणारे मनुष्य, गाय, म्हैस, शेळी. जार म्हणजे वार. तर अंडज, अंड्यापासून निर्माण होणारे पक्षी, सर्प, खार, पाल. उद्भिज, पृथ्वीचा भेद करून निघणारे वृक्ष, लता, हराळी, गवत इत्यादी. स्वतेज, स्वदेज, घामापासून तयार होणारे उवा, लिखा. वर्षकाळात जमिनीवर गांडूळ सुद्धा तयार होतात. 2 प्रकारचे जीव आहेत ते म्हणजे स्थावर आणि जंगम. मग असे सांगितल्याप्रमाणे स्थावर म्हणजे वृक्ष, वेली ज्या एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकत नाहीत. आणि जंगम मनुष्य, पशु, पक्षी. बीजापासून शेती होते. मग बीजापासून शेती होते, मग बाजरीचं बी टोकलं तर बाजरीच उगवणार, गहू टोकला तर गहूच उगवणार. पशु तसं पशुपासून पशुच तयार होणार, मनुष्यापासून मनुष्यच होणार आणि भगवंतापासून भगवंतच होणार. जसं सोन्याच्या दागिन्यांपासून दागिना जर केला तर त्यातून परत निघताना काय निघतं, सोनच निघणार. जसं वस्त्रापासून, कापसापासून वस्त्र, वस्त्रापासून कापूस, तसं मातीपासून भांडी, भांड्यापासून पुन्हा ती काय मातीच होते. भगवंतापासून होणारा संसार हा पूर्ण भगवंत रूपच
असणार आहे. संन्यासी त्यामुळं ते गव्हापासून गहू पण फक्त एकाच बीजापासून एकच तयार होऊ शकतं. म्हणजे गहूचं पेरलं तर गहूच होतो, त्यापासून बाजरी किंवा ज्वारी आपल्याला मिळत नाही. मात्र भगवंत रूप बीज एवढे विलक्षण आहे की एका बीजापासून अनेक प्रकारची सृष्टी निर्माण होते. 14व्या अध्यायात 4था जो श्लोक आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की विकृती येत नाही, ह्या बीजामध्ये कुठलीही विकृती येत नाही. ते अव्यय बीज आणि सनातन बीज. हे बीज कसं आहे की हे बीज, ह्या बीजामध्ये विकृती येत नाही. साधं बीज असतं त्याच्यामध्ये विकृती येते, जर बी खराब असलं तर ते उगवत नाही. पण हे जे बीज आहे ते अव्यय आहे आणि सनातन आहे, त्याच्यामध्ये कोणतीही विकृती येत नाही, जशीच्या तशी राहते, म्हणून त्याला अव्यय आणि सनातन म्हटलेलं आहे. 40वा श्लोक. नातोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु दशत प्रोक्तो विभूते विस्तरो मया. भगवंत असीम आघात अनंत आहे, जिथे जिथे विशेषता आहे तिथे तिथे भगवंत आहे. महत्ता, सुंदरता, सुखरूपता, लाभरूपता, हितरूपता, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या ज्या संसारात गोष्टी आहेत त्या जर त्या वस्तूच्या असत्या तर त्या टिकून राहायला हव्या होत्या. पण त्या कशा आहेत, क्षणभंगूर आहेत. त्यामुळे या सगळ्याचा जो आधार आहे तो परमात्माच आहे. पण आपण तेच विसरतो आणि या संसाराच्या माग लागतो. आणि मग सगळंच हरवून बसतो, सुखही नाही आणि समाधानही. त्यामुळं रामदास महाराज म्हणून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, दासबोध मध्ये समर्थांनी सांगितलंय. पुन्हा हे जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा, देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक. याचा हे काय की रेडिओ, आपण कसं करतो की रेडिओ पण आज त्यात बोलण्याची शक्ती आहे, पण ती कोणामुळे आहे तर ती विजेमुळे आहे. मग रेडिओ बोलतो, रेडिओ मग आपण त्यामध्ये किती वॅटचा, किती व्होल्टेजचा, किती आवाज कसा येतोय, मग त्याला ते कुठला एम्प्लिफायर वापरलाय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो रेडिओच्या, नुसत्या बाहेरच्या सगळ्या ह्या. पण त्यामध्ये विजेचा तर विचार करतो उपयोगच नाही. पण संतांच्या तसे नाही, ते सगळीकडे तेच भगवंताला बघत असतात. एकदा एक वेश्या गाणं गात होती, बाकीचे लोक तिच्या गाण्याचे कौतुक करू लागले, तिचं कौतुक करायला लागले. पण संत मात्र जसं नाही केलं. त्यांनी ही किमया भगवंताची आहे, किती छान कंठ दिला या स्त्रीला, हे संतांचे उच्चार आले. त्यांना त्यावेळी भगवंत आठवला. 8व्या श्लोकात पण तेच म्हणे, माझ्यापासूनच जगत निर्माण झाले, सगळ्यात मी आहे. 39व्या पर्यंत त्यांनी काय सांगितलं की मी आहे, केवळ मी आणि मीच आहे या सगळ्यामध्ये. आणि फक्त 24 आणि 27व्या मध्ये विद्धी, म्हणजे विद्धी वापरले की मनुष्याला सावध करण्यासाठी ज्ञानाने व शासनाने, म्हणजे ते काम कोण करतं, गुरु व राजा. वास्तविक स्वतःच्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, तरच त्याचा उपयोग होतो. अथवा बहु नैतेन किन्यातेन तवा थांबूयात ताई आपण. 41 किती राहिले आपण? 8 राहिले मला वाटतं. एकच श्लोक राहिला. आ विस्तभ्या एकच श्लोक राहिला ताई, हा, मग संपला हरकत नाही, अध्याय. हरकत नाही. विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेंसि तो जगत्. विशेषतः बीजात असेल तर ती वृक्षात येते. वास्तविक ज्ञान आहे तर परमात्म्याचे, परंतु मांडले आपले म्हणूनच अज्ञान झाले. मी ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान माझे आहे, मी आणि माझे हेच अज्ञान आहे. देणाऱ्याने दिले आहे सढळ हाताने, पण ते आपण आपलेच मानतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. किती साधं आणि सोपं आहे. भगवंताच्या सामर्थ्यानेच आपण कर्मयोगी बनू शकतो. भगवंताच्या ज्ञानाने आपण ज्ञानयोगी बनू शकतो आणि प्रेमानेच आपण भक्तियोगी बनू शकतो. हे सर्व देऊनही तो स्वतः प्रकट होत नाही, हा त्याचा स्वभाव व वैशिष्ट्य आहे. मी जरी लहान होऊन बसलो असलो तरी मी सर्वत्र आहे. माझ्या सारी सृष्टी सामावलेली आहे. बुद्धी माझ्यासारखीच आहे. कितीही शिक शिकली तरी ती भरून जात नाही, रिकामीच राहते, कायम शिकण्यासाठी. हे सगळंच विभूतीचा आधार, आश्रय, प्रकाशक बीज तुझ्या समोर बसलेलो आहे. तर तुला या विभूतींचे चिंतन करण्याची काय आवश्यकता आहे, असं शेवटी भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. आणि हा अध्याय संपलाय. जय श्रीकृष्ण. ते जय श्री कृष्ण. तुम्ही सगळंच पूर्ण सांगितलं, विभूती योग आणि हे, त्याच्यामुळे सारांश बहुतेक कुणाला वाचायची गरज पडणार नाही. कोणी आहे का तरी पण वाचणार?
कोणी लिहिलं असेल तर आपण सारांश घेऊयात. जयश्रीताईंनी लिहिलं. आपण आपण असा प्रश्न विचारू शकतो सुचेता, की विभूती म्हणजे काय? आणि बर. अध्याय 10 मध्ये भगवंतांनी किती विभूती सांगितल्या आहेत आणि किती प्रकारच्या सांगितल्या आहेत. म्हणजे प्रकार तर खूप आहे म्हणा, पण त्याचं हम्म. विश्लेषण कसं केलेलं आहे असं आपल्याला प्रश्न देता येईल. हा, तर कोणी लिहिलं असेल तर आपण घेऊयात, नाही तर नाही मग. नाही हा. नाही, आज सांगू उद्या वाचतील, उद्या परवा कधी पण, शनिवारी किंवा अच्छा कधी. अच्छा असं अच्छा. म्हणजे होमवर्क असं. हम्म. विभूती म्हणजे काय आणि विभूती सांगण्याचं कारण काय, प्रयोजन काय आहे. बर. म्हणजे भगवंतांना का वाटलं की आपण हा. विभूती सांगाव्या अर्जुनाला किंवा दाखवाव्या, दाखवल्याने सांगितलंय म्हणून. बरोबर. आणि ते सांगण्यामागचं कारण आहे आणि किती प्रकारच्या सांगितल्या आहेत विश्लेषणात्मक. म्हणजे काही अचल आहे, काही चल आहेत, काही वेगवेगळे जे रूप आहेत, तर त्याचं विश्लेषण करायचं असं. विश्लेषण करायचं. हो, बरोबर. म्हणजे याचा चंद्र आहे, सूर्य आहे असं दाखवलंय, मग वृक्षांमध्ये मी आहे, मग कीटक मध्ये सांगितलंय त्यांनी, नंतर प्राण्यांमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे चार पाणी सरपटणारे प्राणी, तर ते फक्त अशी नावं द्यायची, सरपटणारे प्राणी, चार पाण्या हे चंद्र सूर्य, असं विश्लेषण करायचं. बर. असं माझं म्हणणं आहे. म्हणजे की विभूती म्हणजे काय ते सांगण्याचं कारण काय, हा प्रश्न मध्यमामध्ये विचारलाय. कारण मनीषाताईंना माहिती असेल, मनीषाताई आहे ना हा प्रश्न. नाही ताई, मी अजून प्रथमा पण नाही झालेली माझी ताई. अच्छा, आहे हा प्रश्न मध्यमामध्ये. आहे का? हा आहे. म्हणजे विश्लेषण करा, विभूतींचे विश्लेषण हो, करा. का म्हणजे अध्याय सांगितलंय 10, विभूती असं आहे अध्याय का? 10 वर प्रश्न विचारलाय. हा 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 हा. नाही, हा. नेमका प्रश्न काय आहे मध्यमामधला? कसा आहे? काय माहिती, नाही मी इथे बाहेर आहे, माझ्याजवळ इथे प्रश्न नाही, मी नाही आहे गावाला आहे का? ना. हा ठीक आहे ठीक आहे ताई, हा मग ग्रुपवरती टाका तुमच्या जवळची प्रश्नपत्रिका. हा हा. आणि एक जे प्रश्नपत्रिकेतले ते आकडे जे आहेत ते काय कळत नाही तो ते प्रथमाचे येतात, ते नंतर येतात ते. 6 आणि 9 मध्येच फक्त प्रश्न आहे, बाकी सगळे सारखे आहे. 6 सहा. लिहिणे, 9 आणि 8. 8ही नाही आहे जास्त, पण 6 आणि 9 मध्येच लिहायला कन्फ्युज आहे. एकदा ते आपण काय करू या, एकदा मराठीमध्ये लिहायचं आणि एकदा रोमन लिपीमध्ये लिहायचं, ते त्यांच्या लिपीमध्ये, उत्तराखंडच्या. आणि हा मग हा. ते येतं, ते वेळेवरही सांगतात, किंवा आपण एक दिवस तसं करूया. येतं का? हा. हा हा त्याचा काय दुसरा प्रश्न जो आहे की नाही, संख्या सांगितलेल्या आहेत आणि त्या कळत नाहीयेत व्यवस्थित मला, हा. नाही म्हणून नाही, म्हटलं. होईल ते सांगते मी, वाटल्यास गुरुवार शुक्रवारी सांगेन मी. चालेल चालेल ताई. हा हा हा. ते काय 2-3 पेपर असेल ना, तर ते 2-3 पेपर मध्ये ते आकडे सारखे सारखे आले आणि काही वेगळे आले, की मग आपल्याला कळतं की कुठला आकडा 6 कुठला आहे, 9 कुठला आहे, हा, 7. 9 आणि 8 मध्ये कन्फ्युजन आहे, 9 आणि हा, 8 मध्ये. 6 8 मध्ये आहे व्यवस्थित. हा, आपल्या 8 तुम्ही मध्येच मला वाटतं आडवी रेष टाकली आहे तुम्ही काहीतरी. ग्रुप नंबर 3 मध्ये असेल तर टाकलेलं आहे ताई. काय? मी विश्लेषण करून टाकलं होतं. ग्रुप नंबर 3 मध्ये एक फोटो पाठवला होता, हा. की काय आहे ते. ताई तुम्ही उठून बसा ना. हा. मी याच्यामध्ये टाकलं होतं, ग्रुप नंबर 3 मध्ये फोटो सहित टाकलं होतं, की हा आठ हा हा. आठ कशाला म्हणतात आणि 9 कशाला म्हणतात ते. ओके ओके. तर आपण काय करतो, बघते जस्ट मी. हा एक कसं आहे म्हणजे 8 ते? म्हणजे आपल्या मराठीच्या 8 सारखेच आहेत. आणि मध्ये रेष आहे का? मध्ये रेष म्हणजे 9. मध्ये रेष म्हणजे 9 का ते? हा, 6 हा. आणि 9 सारखे आहेत, फक्त 6 ला काय होतं, की परत आपण ती पाठीमागे घेतो रेष. हा. बरोबर आहे. 9 ला फक्त आपण काय करतो, की मध्ये रेष असते ती 9 असतं. आणि हा. मराठीच्या 8 सारखंच हे पण 8 आहे, फक्त पाठीमागे एक त्याला रेष येते. पाठीमागे ओढलं जातं. हा, हा, आलं लक्षात. पाठीमागे मग ओढलं जातं. आलं लक्षात. म्हणजे ते 9 आहे, ते मध्ये जे तेवढंच मला कळत हा, नव्हतं. मध्ये जे आहे रेष त्याला 9 म्हणायचं. ओके ओके. हा, ठीक आहे ताई. कोण आज बोलतं मग? थोडस 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. एखादा प्रश्न घेऊ शकाल का? आणि जर पहिल्या प्रथमाचं जर कुणी हे केलं असेल ना, तर ते अर्थ कोण आहे ताई, त्यांना जरा म्यूट करतात का? मध्ये कोणाचा आवाज येतोय ताई? हा हा, मी हा, बंद झालं. केलंय त्यांना. हा. तर ते अर्थ जे सांगितलं ना,
अनात्म भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात कर्मसन्यास योग या विषयावर अर्जुनाला उपदेश केला आहे. या अध्यायात कर्मयोग व संन्यास योग याची संपूर्ण माहिती उपदेश सांगून पटवून दिली आहे. त्याची श्रेष्ठता कशी आहे हे पण सांगितले आहे. श्रीकृष्णाने मात्र कर्मयोगाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यात कर्तव्य करता येते, पण कर्तव्य करून त्याची फळे मिळतील अशी अपेक्षा ठेवायची नसते. जो कोणाचा द्वेष करीत नाही, जो आपल्या कर्मफळाची इच्छा करीत नाही, तो सदा संन्यासी आहे असे जाणावे. तो सर्व भवबंधनातून सहज पार करू शकतो व मुक्त होऊ शकतो. जे लोक ज्ञानी आहेत ते चांगल्या मार्गाचे अनुकरण करून दोन्ही मार्गाचे फळ प्राप्त करून घेतात. संन्यास मार्गाने प्राप्त होणारे स्थान भक्ती मार्गानेही प्राप्त होते. कर्मयोग व संन्यास योग हे दोन्ही मार्ग एकच आहेत. जो शुद्ध अंतःकरणाने भगवंताची भक्ती करतो, ज्याचे मन इंद्रिये ताब्यात आहेत, तो सर्वांना प्रिय असतो आणि त्यालाही सर्वजण प्रिय असतात. मी कर मी कर्म केले असे ज्याला वाटत नाही, तो अलिप्त असतो व आपले सर्व कर्मफल भगवंताला समर्पित करून आपले कर्तव्य पार पडतो. तो पापकर्माने लिप्त होत नाही. मन बुद्धी इंद्रिये ताब्यात ठेवून भक्ती करतो. त्याच्या अंतःकरण शुद्धीसाठी तो कर्म करत असतो. तो भगवंताला प्रिय असतो. त्याला अढळ शांतता प्राप्त होते. जो कर्मफळाचा लोभी आहे तो बांधला जातो. जेव्हा मनुष्याची बुद्धी मन पैसा श्रद्धा आणि आश्रय हे सर्व भगवंताच्या ठाई स्थिर आहेत, त्याची ज्ञान योगाने पापे धुवून निघतात आणि तो सरळ मोक्ष मार्गावर जातो. तो सर्व ठिकाणी समदृष्टीने पाहतो. तो जन्म काय मृत्यू काय हार काय जीत काय हे सर्व काही त्याला सारखेच वाटते. तो ब्रह्माच्या ठाई स्थिर असतो. तो आनंदात व दुःखातही सारखी वर्तणूक करतो. तो ब्रह्माच्या ठाई एकाग्र असतो. तो अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. जो आत्मस्वरूपात तल्लीन होऊन जीवाच्या कल्याणासाठी तत्पर असतो, तो नेहमी कार्यरत असतो. त्याला मुक्ती प्राप्त होते. हा 5वा अध्याय कर्मयोग साधून मुक्ती कशी मिळते, भगवंत प्राप्ती कशी मिळते, शांती समाधान व सुख मिळून मनुष्य मुक्ती कशी मिळवतो, भगवंत या सर्वांचा अधिपती आहे, हे सर्व समजून सांगणारा हा अध्याय आहे. भगवंताचा अंश या नात्याने मी भगवंताचा नित्य सेवक आहे. जीवाला मायेचा संपर्क झाला की दुःखाचे कारण बनते. जीवाला संबंध प्रकृतीशी आला की संसारिक गरजा भागवण्यासाठी त्याला कर्म करावे लागते. मनुष्य त्यात वावरत असताना आध्यात्मिक मार्ग स्वीकारून जेवढी जास्त भक्ती करता येईल ती करून जीवन सफल करून घ्यावे. मनुष्याची प्रगती जेव्हा होईल तेव्हा तो मायेच्या तावडीतून सुटतो आणि केवळ भगवंत प्राप्ती हा त्याचा उद्देश असतो. तर तो तरुण जातो व त्याला मुक्ती मिळते. अशा अनेक गोष्टी या अध्यायात भगवंतांनी समजावून सांगितलेल्या आहेत. असं लिहिलं होतं ताई मी मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये. छान लिहिलं होतं ते. आपण ह्याच विषयावर अजून एकदा बघूयात विभूतीबद्दल. हा चालेल. कोणी वाचलंय का? नाही आता नाही ताई. नाही का? बघते, थोडासा प्रयत्न करते. तुम्हीच सांगा. हा, विभूती म्हणजे भगवंताची दिव्य वैशिष्ट्ये, शक्ती आणि महात्मा जे सृष्टीमध्ये विविध रूपांनी व्यक्त होते. भगवंत त्यांच्या अवघड आहे थोडस वाचणं मला, कारण काम चालू आहे. उद्या 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 सुरू करेल. आता मी हे पाठवते, वाटल्यास थोडस ग्रुपमध्ये पाठवून देते नंतर. हो हो हा, चालेल चालेल चालेल. चालेल. हो हो चालेल, ग्रुपवर पाठव. तू लिहिलं आहे ना, हो, खूप महत्वाचा. वेळात वेळ काढून तू लिहिलं, प्रयत्न केला. नाही नाही, काम चालू असल्यामुळे वाचताच येणार नाही, कारण त्यांचं काम चालू आहे. आवाज येतोय अच्छा. ना, हा, आवाज आवाज हो, येतोय. येतोय. ठीक आहे, हरकत नाही. बर, हो पाठव हो पाठव. चालेल. हो हो, चालेल. आपण थांबूया तिथेच. शेवटची हो प्रार्थना कोणी घेईल? आणि उद्या 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 11वा. हो, उद्या 11वा अध्याय. कोण वाचताय? मी ना बाहेर आहे, इकडे इकडे पुस्तक नाहीये. हिचं अजून पुस्तक नाही आलं, ब- असं झालेलं आहे. हो, कोण वाचेल? अपर्णाताई. हा
ताई, वाचू वाचसाल ना? पहिले 10 श्लोक घ्यायचे का हो, पहिले 10 11व्या मधले? श्लोक. हो हो, चालेल. हा काय की आणि चालेल, घेते. हा, आणि काही आतापर्यंत जेवढे काही प्रश्न होते तेवढे उद्या परत हा डिस्कस करूया, जमेल तसं. ताई किती श्लोक वाचायचे आहेत? 10 श्लोक ते. मी वाचू शकते का? हो, तुम्ही पण चालेल ताई, वाचू. द्या तुम्ही, चालेल. हा, परवा ठीक. परवा दिवशी मी वाचते, वाचू द्या थोड्या ते मला. हरकत नाही, हरकत नाही. 1 ते 10 एक जण घ्या आणि 11 ते 20 घ्या एक जण. हा, हा, हा 1 ते 10 वाचेल मी मग. बर बर. ठीक आहे ताई. नमस्कार. चालेल. प्रार्थना घेते ताई आता. हो हो. योगेशं सचिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण ताई. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण.